सरदेसाई सर, तुमच्यासाठी ही पत्र आलंय एक. मी मराठी बोलतेय. मराठी भाषा, मातृभाषा. मला असं वाटतं मराठी बोलायची सुरुवात शिवाजी पार्कपासून व्हायला पाहिजे. म्हणजे शिवाजी पार्कला शिवाजी उद्यान म्हणायला काय हरकत आहे, नाही का? तिथून आपण ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचू शकतो. आता विश्वात्मके देवे असं म्हणाले होते ते. विश्वच, थेट विश्व. दादर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार असं काही नाही, फक्त विश्व. एवढी मराठीची झेप आहे. आणि तुमच्यासारखे मराठी भाषेसाठी झटणारे लोक ज्ञानेश्वर माऊलीचा हा संदेश डोक्यात नेहमी ठेवतील ही अपेक्षा आहे. सावरकरांचं मराठी भाषेवर खूप प्रेम. दादरलाच राहायचे ते. सावरकरांनी मराठी भाषेला खूप नवनवीन शब्द दिले. आणि आपण आहे त्या इंग्रजी पाट्या बदलायचा शब्द दिलाय, तो लक्षात ठेवूया. बरं, टोल नाके एवढ्यात बंद होतील असं वाटत नाही, पण टोल हा इंग्रजी शब्द बंद करूया आधी, असं नाही वाटत का? तुम्ही मराठीसाठी, मराठी माणसासाठी खूप काम करता, पण तुमचा मतदारसंघ हायफाय असल्यामुळे तुम्हाला वायफायकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. नाही, हरकत नाही. पुण्या मुंबईत मराठी शाळा बंद पाडून इंग्रजी शिकणाऱ्या लोकांचं तुमच्याविषयी मत चांगलं आहे. पण हे लोक आपलं मत सुद्धा स्वतःकडेच ठेवतात, देतच नाहीत. आळस. मतदान करायला सुद्धा बिहार, उत्तर प्रदेशातून लोकांना यावं लागतं महाराष्ट्रात. तुम्ही बघा, आज सगळ्यात जास्त मराठी कोण बोलत असेल तर शेतकरी. म्हणून मला वाटतं तुम्ही त्यांच्याकडे जरा लक्ष द्या. मराठी शहरात जरी 12च्या भावात गेली असली तरी गावाकडे ती अजूनही टिकून आहे. बाकी तुम्हाला मराठीची काळजी आहे आणि मला तुमची काळजी आहे. म्हणून 1-2 शब्दांना चांगले मराठी शब्द लवकर शोधून काढा ही विनंती. एक तर इंजिनला मराठीत काय म्हणायचं ते सांगा. आणि दुसरं, त्या ब्ल्यू प्रिंटला प्लीज जरा चांगला मराठी शब्द शोधा ना. तुमचीच अमृताशीही पैजा जिंकणारी मराठी. असं आहे की मराठीचं प्रेम आणि महाराष्ट्रावरचं प्रेम हे आमचं बेगडी नाही आहे. पण ते असताना जर इतर काही ठिकाणून काही चांगल्या गोष्टी आपल्याला मिळत असतील आणि त्याच्यातून आपण ही आपली मराठी, कदाचित त्याच्यात काही इतर भाषातले शब्द येतही असतील, आणि ते आपण एकत्र घेऊन जर जगाच्या पाठीवरती आपण यशस्वी होणार असू, तर त्या इतर भाषातलं चांगलं थोडंसं कधी लागलं तर स्वीकारायला काय हरकत आहे? त्यांनी मराठी आपली कमी तर होणार नाही आहे, नक्कीच होणार नाही आहे. आणि दुसरं असं की अनेकदा तुम्ही मराठी भाषाचा वापर म्हणून सांगितलं, तर इंजिनाला अग्निरथ असं म्हटलं तर आज बऱ्याच जणांना कळणारही नाही. त्यामुळे काही शब्द जे इतर भाषातून आले असतील ते आज ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सुद्धा खूप शब्द असे इतर भाषातले यायला लागलेले आहेत. त्यामुळे आपल्या भाषेचं पावित्र्य आणि त्याचा कटाक्ष ठेवत असताना ती आपली माणसं एकसंध राहावीत, आपल्या महाराष्ट्राचा विकास व्हावा, ते सगळे एकत्र यावेत, यासाठी तो प्रयत्न असतो. पण त्याच्यामध्ये इतर काही भाषातलं एखाद दुसरा शब्द जर चांगला येणार असेल तर त्याचा स्वीकार करावा. तुम्ही लक्षात घ्या की ज्ञानेश्वरांची जी मराठी होती त्याच्यानंतर तुकारामांनी ती सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला संस्कृत प्रचूर असलेल्या अनेक पंडितांनी त्यांना विरोध केला, पण ती आली. शेवटी सर्वसामान्य लोकांसाठीच आपण करत असतो. आणि त्या बोलीभाषेमध्ये जर एखादा दुसरा शब्द इकडे आला तर त्यांनी आमची मराठीवरची माया पातळ झाली असं मानण्याचं अजिबात कारण नाही. आणि दुसरं, तुम्ही वायफाय म्हटलं, तर जगाच्या पाठीवरती जर तुम्हाला जगाची स्पर्धा करायची असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्या मराठी माणसाकडे असायला हव्यात. म्हणून तिकडे आम्ही ते वायफाय लावलेलं आहे. कारण कुठेही भारतदेशामध्ये भारतीय किंवा मराठी माणूस गेला तर तो कुठल्याही गोष्टीत मागे पडता कामा नये, म्हणून आम्ही ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये या मराठी माणसाने पुढे जावं हाच प्रामाणिक उद्देश आहे. एवढं मात्र आपण लक्षात असू द्या. वाव. जाता जाता सरांना विचारायचं, सर कसं वाटलं आमच्या वाडीत येऊन तुम्हाला? तुमच्या वाडीत येऊन तुमच्या सानिध्यात
बसल्यानंतर अतिशय आनंद झाला, समाधान वाटलं. इथे चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्मही अनुभवायला तुमच्या गावात मिळाला, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आमच्यासारख्यांना तुम्ही बोलून विविध विषयाचं ज्ञान आणि आम्हाला काही विषयाचं सुज्ञान करून तुम्ही देता, ही पण खरंच अतिशय चांगली गोष्ट आहे. आठवले साहेबांना कशी वाटली आमची ही वाडी? ही आपली सर्वांची ऐकून चर्चा बऱ्याच लोकांच्या नाकाला झुंबल्या असतील मिरच्या. ही आपली ऐकून चर्चा बऱ्याच लोकांच्या नाकाला झुंबल्या असतील मिरच्या. आज तुम्ही दिल्यामुळं आम्हाला खुर्च्या. आज तुम्ही आम्हाला दिल्यामुळं खुर्च्या, म्हणूनच आम्ही करू शकलो तिघेजण तुमच्यासोबत चर्चा. वा वा वा. त्या दृष्टिकोनातून आजची चर्चा फार खुल्लमखुल्ला झालेली आहे, चांगली चर्चा झालेली आहे. वा वा. थँक्यू सर. सरदेसाई साहेब, तुम्हाला कसं वाटलं आमच्या या वाडीत येऊन आज? मनापासून आनंद झाला. आजच्या एकंदरीत धकाधकीच्या जीवनामध्ये पुरुष असेल तर तो कामावरती जातो, सकाळी ट्रेनमधून पकडून कधी पोचतो, कधी घरी येईल, कुठल्याच गोष्टीची आज शाश्वती नाही आहे. गृहिणी असेल तर तिला आज इतकी महागाई वाढलेली आहे, काय संध्याकाळला आपल्या बालबच्चांसाठी करायचं याची भ्रांत पडलेली असते. या सगळ्या गोष्टींमधून रात्री घरी आल्यानंतर तुमचा जो कार्यक्रम 1 तास बघतो, त्याच्यातून जो निर्मळ आनंद मिळतो, वा. तो मला वाटतं आज खरंच गरजेचं आहे लोकांना. याचं कारण बाकीचं सगळं जीवन बघितलं तर खरंच आशादायी असं चित्र नाही आहे दुर्दैवाने. आणि ह्या कार्यक्रमातून तो जो 1 तास आपण आनंद देतात, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं खरंच अभिनंदन, की सगळं विसरायला लावता तुम्ही. तर ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने आनंद मिळवून देण्याचं काम तुम्ही करताय, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. वा वा वा. तर आज तुकडटवाडीमध्ये हे सगळे नेते आमच्या विनंतीला मान देऊन एकत्र आले. सगळ्यांची अशी इच्छा असणार आहे, महाराष्ट्राची अशी इच्छा असणार आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक हिताच्या प्रश्नासाठी तुम्ही असेच एकत्र येत राहा. तुम्हाला सगळ्यांना मनापासून या मंचातर्फे शुभेच्छा. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस आणि संजय मेस्त्री यांनी रेखाटलेली ही खास व्यंगचित्र जी तुम्ही 2 दिवस पाहताय, आणि त्यांचीच ही छोटीशी प्रतिकृती आठवण म्हणून आम्ही तुम्हाला देतो. मला इथे आल्यावर पाहिल्यावरच वाटलं ही भेट मिळणार आहे मला. वा 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 वा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. अरे हे सगळं बघून कसं वाटलं आम्हाला, व्यंगचित्र भेटलं आणि कसं वाटलं. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.